रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. मी बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे, तर म्हटलं काही काम नाही तर थोडेसे शेंगदाणे फोडावा. शेंगा फोडती बरं का. तर बघा, शेंगदाणे फोडले एवढे मी, आणि एवढ्या शेंगा आहे अजून. आपल्याला या शेंगांचा वानोळा आला आहे. वानोळा आला आहे तर म्हटलं आता वानोळा आला आहे तर आपण मस्त फोडू आणि एकादशीसाठी फराळाला वापरू. आपण आपण नाही सांगितलं होतं पाहुण्यांना काही आणायला, पण त्यांनी आणले. त्यांना असं वाटलं बा एकादशी आली समोर, मग दुसरं काय देणार आपण, तर त्यांनी शेंगा दिल्या बरं का आपल्याला उपासासाठी. मग म्हणजे उपासासाठी दिल्या किंवा खाण्यासाठी पण दिल्या. असं त्यांना असं वाटलं हाय आपल्या घरच्या शेंगा, तर आल्या आपल्याला वानोळा शेंगांचा. तर असं काही काही पाहुण्यांना असं वाटतं का तसं कसं काय जायचं बा, आपण त्यांच्या इथं काहीतरी न्यायला पाहिजे. असं काही पाहुणे असतात, त्यांना चांगलं नाही वाटत त्यांच्या म्हणजे जायला. तर मस्त असे शेंगदाणे फोडले बरं का मी. तरी एक किलोभर असतील अजून हे फोडलेले, आणि अजून एवढ्या शेंगा पडले. तर याने काय फोडायचे नाही आता एवढ्या, कारण भरपूर झाले शेंगदाणे हे, कारण घरात पण आहे शेंगदाणे फोडलेले पहिले. त्याच्यामुळं आता काही जास्त फोडायचे नाही, कारण हे पावसाचं आहे ना, जास्त शेंगदाणे असले तर खराब होऊन जात्या, बुरशी येते, असे खवट लागत्या. पण मग आता हे मला लाडू करायचे, लाडूसाठी मी फोडते एवढे, आणि घरात वापरायला फोडलेले. तर म्हटलं मस्त असे लाडू बनवू उपवासासाठी. आणि काही काही पाहुण्यांचं कसं असतं माहिती का, बा आपण पाहुण्यांच्या इथं चाललो, मग तसं कसं काय जायचं, मग हाय आपल्या घरच्या शेंगा तर घेऊन जाऊ. तर असे काही पाहुणे राहतात, पण काही पाहुणे इतके राहताना त्यांच्या घरी खूप असतं बरं का, पण त्यांना कोणाला काही द्यावं वाटत नाही. म्हणजे त्यांना असं घ्यावं वाटतं पण द्यावं नाही वाटत. असं काही पाहुण्यांची गत राहते, ती असती. कोणाला कोणाला सवय असते घेण्याची, देण्याची नसती पण घेण्याची असते. दुसऱ्याचं घ्यायची खूप अपेक्षा असते बरं का काही काही पाहुण्यांना, आणि त्यांच्या घरी खूप असतं. पेटलं तर 7 दिवस इजत नाही, पण कोणाला काही द्यावं वाटत नाही त्यांना. असं असतं काही काही पाहुण्यांचं. पण काही पाहुणे बिचारे असं असतं का त्यांचं घरी बी नाजूक असतं, आणि किंवा श्रीमंत बी असले तरी पण काहींना असं वाटतं द्यावं बा काहीतरी, तसं नाही जावं कोणाच्या घरी. पण काहींच्या घरी इतकं असतं ना हो, ते त्यांना द्यावंच वाटत नाही दुसऱ्यांना काही. त्यांना उलटी गरिबाकडून अपेक्षा असते. भाई त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी काही दिलं नाही, त्यांनी काही घेतलं नाही, आणि असं बोलते बरं का काही काही पाहुणे. पण काही पाहुणे असे इतके समजदार असताना तर त्यांना कुठलीही अपेक्षा नाही राहत, काही नाही काही नाही. त्यांना म्हणजे खूप आनंद होतो का बा आपण त्यांच्या घरी गेलो, किंवा त्यांनी आपलं काही उपकार बहिष्कार केला का नाही केला, असं सांगता बा ते. पण काही इतके राहते ना, खूप राहतं त्यांच्या घरी, पण त्यांना काही म्हणजे दुसऱ्याला देणे घेण्याची अजिबात इच्छा नाही राहत, फक्त दुसऱ्याकडून घेण्याची इच्छा राहते. तर असे काही लोक असतात. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, मी छोटासा बनवला. रामकृष्ण हरी.